अकोला जिल्ह्यातील महाड येथे काही लोक गुरांची कत्तल करून त्यांची मांस विक्री करीत असल्याची माहिती पिंजर पोलिसांना मिळाली. त्या आधारे पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पारधी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव व पोलीस शिपाई सोपान भडांगे यांनी घटनास्थळ गाठले असता तेथे संबंधित पोलिसांना कत्तल करण्यात आलेले आणि जिवंत गोवंश आढळून आले. कारवाई करत असताना उपस्थित जमावानं त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या व पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत महाड येथील पोलीस चौकीवर एका विशिष्ट समाजाच्या जमावानं हल्ला चढवल्यानं काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झालं होतं. या संदर्भात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करीत हल्ल्यातील मुख्य आरोपी शेख मुबीन याच्यासह 200 हल्लेखोरांवर कारवाई करून कर्तव्य पार पाडत असताना जखमी झालेल्या पोलिसांना बढती देऊन रिमांड द्यावा, याचबरोबर गोहत्या बंदी कायदा अधिक मजबूत करून रोज होत असलेली गोहत्या थांबवण्याची मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहात केली. अध्यक्ष महाराज, हरीश मी भाऊ बोला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काल झालेल्या माझ्या मूर्तिवार मतदारसंघामध्ये अडीच तालुके आहे, त्यात बादशागडी तालुक्यामध्ये पिंजर गाव आहे. पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत मध्ये महान चौकी आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोहत्या चोरीचे प्रकरण सुरू होते आणि त्याची माहिती एका शेतकऱ्यांनी दिली. त्यावेळेस कर्तव्यावर असलेले एपीआय सुभाष पारधी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपानजी भडंगे पोलीस शिपाई हे मानच्या कसाबखान्यात गेले आणि तिथे गेल्यावर त्यांनी एक गोरं हस्तगत केलं. काही तिथं कत्तल झालेले गोरे होते. मोठ्या प्रमाणावर तिथं जमा झाला. 200च्या वर लोक तिथं आली आणि शेख मोबीन यांच्या नेतृत्वावर या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. त्यात हे जखमी झाले, भरती आहेत आणि त्यानंतर 200च्या जमावाने पोलीस चौकीवर महानच्या हल्ला केला आणि पुरं वातावरण घडून म्हणजे बांगलादेश सारखं वातावरण झालं. तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज, इथं मुख्यमंत्री साहेब बसलेले आहेत की आपण गोहत्या बंदीचा कायदा आणला, पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे कर्तव्यगार पोलीस असतात, अधिकारी असतात, त्याच्यावर जर असे हल्ले होत असेल तर कोणी याच्यातनी पुढाकार घेणार नाही आणि सर्रासपणे गोहत्या बंदी चालू आहे, म्हणजे गोहत्या चालू आहे आणि हे कत्तलखाने चालू आहे. तर हे जे पोलीस आहे, एपीआय सुभाष पारधी, हेड कॉन्स्टेबल भीमराव जाधव आणि सोपीनाथ भडंगे पोलीस, ज्यांनी आपलं जीव धोक्यात घालून त्या गोऱ्याचे प्राण वाचवले, अशाला अवॉर्ड आणि यांचं प्रमोशन करण्यात यावं. आणि हा शेख मोमीन आणि यांच्या सोबतचे 200 लोक आहेत ज्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि चौकीवर हल्ला केला, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कारण पोलीस खात्याचे जे ठाणेदार आहेत त्यांनी फक्त 12 लोकांवर कारवाई केली आणि काल संपूर्ण महान मूर्तिजापूर बंद पडलं होतं. पोलीस कुवत बोलावं लागली तिथं. म्हणून माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे जे आहे एमपी आणलं पाहिजे आणि ठीक आहे, चला हरीश भाऊ, कायदा अधिक मजबूत केला पाहिजे ही माझी विनंती आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.